4 चेंडूंचा खेळ झालाय, अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस फलंदाज बाद. विकेटचं पतन झालंय. ऑफस्टंपच्या बाहेर शफल झाले होते. यष्टी एक्सपोज झाले आणि त्यानंतर यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल आणि त्यावरती विकेटचं पतन झालंय. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. फलंदाज आर्यन बॅक टू दी पवेलियन. तर नक्कीच आपण साहेबांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत. गोलंदाज तयार. वन्स अगेन गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला रवी पाहायला मिळतील. रफ्तार बोलतीये इथे. तिसरा बॉल क्विकर वनचा वापर केला जातोय. गतीने बीट करतायत, रफ्तारने गिरफ्तार करतायत मैदानावरती रवी. पिसवली संघाकडे मी म्हणेल 40+ फार चांगला संघ आहे आणि त्या संघामधून खेळत असताना कुमल सर देखील फार चांगली कामगिरी करतात. यावेळेस फलंदाज बाद. विकेटचं होत असताना पतन. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. दांडी गुल झालीत. विकेटचं पतन झालंय. फर्निचर डिस्ट्रॉय. क्लीन बोल्ड आणि मैदानावरती धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचली 28 या आकड्यावरती. 29 धाब्यांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. या स्टीज आहे. या षटकामधील अजूनही 4-5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. रवी म्हणजे खऱ्या अर्थानं एक्सप्रेस आहे पिसवलीची. आता कमबॅक करावं लागेल आणि कमबॅक करेल. बॅटची एज. येस, कमबॅक झालंय. मैदानावरती फलंदाज झालेत बाद. मैदानावरती काय खेळ आपल्याला पाहायला मिळतोय बघा. पहिल्या बॉलवरती आला षटकार आणि त्यानंतर कमबॅक करत असताना रवीच्या माध्यमातून विकेटचं पतन. थोड्याच दिवसामध्ये ते देखील सोन्याचे दिवस आपल्याला येतील. बॅटची एज. थर्ड मॅन मधले फिल्डर नॉट मेकिंग एनी मिस्टेक. मैदानावरती फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. विकेटचं पतन. रबी आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती. पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. यावेळेस कॅचची संधी. फलंदाज बाद. विकेटचं होत असताना पतन. थर्ड मॅन मध्ये अजून एक कॅच झाली कंप्लीट. फलंदाज बाद. उत्कृष्ट गोलंदाज लाभले आणि उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा असेल ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये 7 गडी बाद केले, 7 विकेट घेतल्या असा पिसवली संघाचा रवी ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज.
पिसवली एक्सप्रेस रवी असेल उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट.